मंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गेले, पण अनेक ठिकाणी अधिकारीच पोहोचत नसल्याची तक्रार शेतकरी करतात। तसंच सरकारच्या मदत अतिशय ही जी मिळते ती तुटपुंजी असल्याची टीकाही होऊ लागली। पाण्याखाली गेलेल्या पुलावरून गाडी टाकल्यानं एक युवक वाहून गेला। मात्र पुढे सुदैवानं झाडाचा आधार मिळाल्यानं त्याला वाचवण्यात यश आलंय। लातूरच्या चिंचोलीमध्ये ही दुर्घटना घडली आहे। अधिकारी सरसकट पंचनामे करत नसल्यानं त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। बागेचं फक्त 30% नुकसान झाल्यानं पंचनामे कसे करू असा सवाल केल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले। शेतकरी तुमच्या मागे 50 शेतकरी स्वतः पळून आले। त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमचा माल लाखोचा माल आम्ही बेभाव विकला, कारण की पाऊस येत होता आणि तुम्ही काय म्हणले झाडावाल्यांना की बाबा तुमच्या शेतात हेच नाही, मोसंबी नाही, मग तुमच्यासाठी 3 आणि 4 हजारासाठी आम्ही 1 लाख भराचा माल ठेवायचा असता का? मग तुमचं काय म्हणणं, तुमच्याकडे नोंद नाही का मोसंबीची? आपण पीक पाणी भरतो ना, आपण पीक विमा भरतो तर मोसंबी टाकत नाही का? तुमच्याकडे ऑलरेडी आमच्याकडे आहे ना। आम्ही जीव वाचून आमच्या घरी थांबलेलो आहे, आम्ही शेतात थांबत असं तुमच्याकडे साहेब बोलतोय का? लगेच बोला ना, व्हिडिओ चालू। थांबा 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 थांबा, मीच फोन लावतो। थांबा मान्य तहसीलदारांना, थांबा थांबा जवळ इकडे जवळ लोक तुमच्या मागे मोटरसायकल काट्यावाड्यात घेऊन आले फक्त 5-5 हजार रुपयासाठी। अरे तुमची मदत किती येणार आहे? तुमची मदत आहे किती गुंठ्यावारी सांगा ना? 180 रुपये गुंठ्यावर आला तुमचा, 3-3.5 हजार रुपये एकरी येणार आहे आम्हाला फक्त। त्यासाठी एवढे 50 लोक तुमच्या पाठीमागे, तुम्ही म्हणता सरसकट नाही, तुम्ही नोंदणी करून घ्या, म्हणजे येईन ते पण तुम्ही सातबार घ्या ना। हो काय म्हणले तुम्हाला, काय म्हणले सांगा? तुम्ही गेलते त्यांच्याकडे माल कमी काय आला नाही, म्हणजे तुमच्या त्या 5 हजार रुपयाच्या नुकसानासाठी यांना पूर्ण बगीच्यावर उकळून द्यायचं का? मग माझा साहेब लावा आमचा पंचनामा। लातूरात तिरू नदीच्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली आहे। शेतात मातीऐवजी चक्क दगड, धोंडे आणि रेतीचाच खच पाहायला मिळतोय। त्यात सरकारनं प्रति गुंठा 87 रुपये दिल्यानं त्यात काय होणार असा सवाल शेतकरी विचारतात। तर लासलगाव भागाचे मक्याचे असंख्य शिवार आडवे झालेत। पिंपळगाव, ब्राह्मणगाव या गावांच्या सीमेवर मोठं नुकसान झालंय। पावसाचा जोर कमी झाला असला तरी पिकं अजूनही पाण्यातच आहेत। जालन्याच्या जाफराबादच्या देवळेगव्हाण या गावात 12 ते 13 शेतकरी मिळून तब्बल 90 एकर ऊस जमीनदोस्त झालाय। मध्यरात्रीच्या पावसानं देवळेगव्हाण, गाडेगव्हाण, बुटखेडा आणि लोणगावला हा तडाखा बसलाय। जायकवाडी धरणातनं 2,81,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं पैठण शहरात पाणीच पाणी शिरलंय। बस स्थानक, पोलीस स्टेशनसह महापुरुषांच्या पुतळा परिसरातही पाणी साचलंय। त्यामुळे खबरदारी म्हणून गोदाकाठच्या 8,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। पुरातून मार्ग काढण्यासाठी नाशिकच्या मुलांनी शक्कल लढवत थर्माकॉलचा तराफा तयार केलाय। त्याद्वारे पुरात अडकलेल्यांना अनेकांना मदतही केली जाते। किती पाणी आहे रे? नाशिक जिल्ह्यात येवल्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर येत आहे। मंत्री भुजबळांनी पाहणी केली असली तरी पंचनामे करणारे अधिकारी हे अद्यापही आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। पुरात वाहून गेलेल्या एका व्यक्तीला लातूरच्या उजेड गावातल्या लोकांनी वाचवलंय। चला एका झाडाचा आधार घेऊन व्यक्तीनं मदत मागितली, तेव्हा गावकऱ्यांनी दोराच्या मदतीनं त्या व्यक्तीला बाहेर काढलंय।
पुढे व्हा पुढे व्हा नाही महाराज हात मराठवाड्यातील महापुराचा एसटी महामंडळाला जवळपास 20 लाखांचा फटका बसलाय. पुणे विभागातनं मराठवाड्यात दर दिवशी जवळपास 200 गाड्या सोडल्या जातात. मात्र पुरामुळे फेऱ्या बंद आहेत. पुरात पुलाची एक बाजू वाहून गेल्यानं करमाळ्याहून जामखेडला जाणारी वाहतूक सध्या बंद झाली आहे. तर सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीनं वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातल्या एका मुलीची तब्येत बिघडली. रुग्णालय 15 मिनिटांच्याच अंतरावर होतं. मात्र पुरामुळे हाच रस्ता पार करायला तब्बल 2 तास लागले आणि त्यामुळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मराठवाड्यानंतर नगरसह उत्तर महाराष्ट्राच्या शेतीलाही मोठा फटका बसतोय. नगरच्या करंजी या भागातील कांदा 1.5 ते 2 फुटात पाण्यात गेलाय. त्यामुळे पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेडमध्ये कांदा, उडीद, कापूस आणि मक्याचं मोठं नुकसान झालंय. तर नगरच्या कांद्यासारखी स्थिती मराठवाड्यातील कापसाची सुद्धा आहे. गोदावरीच्या पुरामुळे परभणीमध्ये कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय. ज्या पिकावर शेतकऱ्याचा दिवाळी आणि दसरा होणार होता तेच पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. सर अक्षरशः कापसाला मोड फुटलेले आहेत आणि याच्यातून खर्च सुद्धा निघणार नाही असे हे होईल. कापूस आता एक 20 ते 25 दिवसात असा फुटणार होता याच महिन्यामध्ये. हेक्टरी कमीत कमी 30 क्विंटल 40 क्विंटलची होती अपेक्षा, पण आता तर 5 क्विंटल सुद्धा निघण्याची शक्यता नाही. एवढं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टी होऊन 48 तास लोटल्यानंतर सुद्धा बीडच्या अंबाजोगाईच्या काही भागात गुडघाभर पाणी आहे. साळुंकवाडी शिवारातल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फिरलंय. जवळपास 48 तास होऊन गेले तर शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे. आणि ह्या काही सोयाबीन बघा, ह्या सोयाबीनमध्ये काही सुद्धा राहिलेलं नाही. आता सगळं नासून गेलेलं सोयाबीन आहे ह्याच्यामध्ये. तर हेक्टरवर अनुदान दिले. तर या ठिकाणी जर बघितलं तर एकरी 4800 रुपये सोयाबीन काढणीचा भाव निघालेला आहे. तर आता ही सोयाबीन जरी आता ह्या सोयाबीनमध्ये सगळं गेलेलं आहे सोयाबीन, तरी पण शेताच्या बाहेर काढायचं ह्याला. तर शेताच्या बाहेर काढायला एकरी 4800 रुपये आम्हाला खर्च यायला आहे. तर शासन देऊन काय देणार आहे आम्हाला? काय होणार? तुटपुंची मदतीनं काय होणार आहे? त्यात मुख्यमंत्री रस्त्याच्या कडेला कुठे वेळी फोटो काढायचं, अनुदान देऊन काही देऊ म्हणाले. हेक्टरी कमीत कमी एकरी 50 रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. लोकांना याजन पैसे काढून खातं बियाचं उधार आणि त्या औषधावाला दुकानवाला 2 रुपये शेकड्याने पैसे लावून औषध दिले लोकांना. कुठलं जर टेंडर काढायचं म्हणलं समजा शक्तीपीठाचं त्यांनी रस्त्याचं शेतकऱ्याचे रानं समजा सांगतो चांगल्या रानातून रस्ता काढायचा म्हणजे त्याला त्यांच्याकडे बजेट कोट्यवधी आहे आणि ह्या शासनालयाचं म्हणलं की ह्यांचे पैसे नाहीत. शेती संसारासह शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक साहित्य सुद्धा पुरानं गिळंकृत केलंय. त्यामुळे सरकारसह विविध संस्था आणि लोकांनी आता पुढे येऊन शालेय विद्यार्थ्यांना मदतीसाठी आवाहन केलं जात आहे. माझं दप्तर वाहून गेलं, माझी पुस्तकं वाहून गेले, माझी वही वाहून गेली, माझी टिफिन बॅग वाहून गेली, माझा डब्बा वाहून गेला. सगळा प्रपंच तो उद्ध्वस्त झाला ना. आता एवढं उभं करायला किती दिवस लागेल आम्हाला? अख्ख्या घरात पाणी, 2 दिवस आम्ही बाहेरच येत ना. खाया प्यायचं सगळं गेलं, काहीच नाही राहिलं, सगळं उद्ध्वस्त झालं. शेतीचं 5 एकर शेती पूर्ण पाण्यात आहे. मका, ऊस, संसार कसा उभा करायचा? सरकारला काय मागणं? सरकारने भरीव मदत द्यावा. आपण काय बोलू शकतो? सरकारने द्यायला पाहिजे. गोंदियातल्या खळबंदा या जलाशयाचा कालवा फुटल्यानं धान पिकाची नासाडी झाली आहे. सेजगाव जवळ कालवा फुटून पाणी धानाच्या शेतात शिरलं. या जलाशयातनं 50 ते 60 गावांना शेतीचं पाणी मिळत होतं. तर धरणगावच्या चांचर गावातल्या शिवारात गिरणा नदीचं पाणी शिरल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. सततच्या पावसानं गिरणा नदी धोक्याच्या पातळीवर वाहते. त्यामुळे अनेक शेतांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय.
सिंदखेड राजाच्या राहेरीमध्ये काल पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीसह त्यांचं पीक आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर सुद्धा पाणी सोडावं लागलंय. शिक्षकांना येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे धाराशिवच्या परांडा तालुक्यात काही शाळा 8 दिवसांपासून बंद आहेत. नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यात संत्र्याच्या बागा अक्षरशः उन्मळून पडल्यात. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार यामुळे एकरानुसार लाखांहून अधिकचं नुकसान सोसावं लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.